झी 24 तास एक पाऊल पुढे। हुसेन लाइटनिंग बोल्टनं आपल्या वेगानं सर्व जगाला थक्क केलंय। मात्र बोल्ट क्रिकेट चाहत आहे। सचिन, ख्रिस गेल बोल्टचे आवडते प्लेयर्स आहेत। बोल्टच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेऊयात। विजेच्या वेगानं तो धावतो, चित्त्यासारखा आहे त्याचा वेग। होय, आपण बोलतोय हुसेन लाइटनिंग बोल्ट बाबत। या जमैकन स्प्रिंटरनं संपूर्ण जगाला आपल्या वेगानं थक्क केलंय। 100 मीटर शर्यतीतील त्याचा वेग सगळ्यांनाच अचंबित करणार आहे। आपल्या वेगानं जगाला थक्क करणारा हुसेन बालवयात मात्र क्रिकेटच्या मैदानावर असायचा। सचिन तेंडुलकर, ख्रिस गेल, वकार युनुस हे त्याचे आवडते क्रिकेटपटू। स्थानिक क्रिकेट सामन्यात खेळण्यास त्यानं सुरुवातही केली होती। मात्र प्रशिक्षकांनी त्याची धावण्याची क्षमता पाहिली आणि त्याला मैदानी खेळांचा सराव करण्याचा सल्ला दिला। त्यानंतर बोल्टनं शॉर्ट डिस्टन्स शर्यतींच्या तयारीची सुरुवात केली। नैसर्गिक गुणवत्ता आणि शारीरिक क्षमता असल्यानं त्याला स्थानिक स्पर्धांमध्ये सहज यश मिळत गेलं। मात्र पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तो साफ अपयशी ठरला। डेब्रेसन इथं झालेल्या वर्ल्ड युथ चॅम्पियनशिपमध्ये 200 मीटर शर्यतीत कारकिर्दीतल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तो अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही। त्यानंतर मात्र हुसेन नावाच्या वादळानं ट्रॅकवर अक्षरशः धुमाकूळ घालायला सुरुवात केली। त्याला खऱ्या अर्थानं ओळख दिली बीजिंग ऑलिम्पिकनं। बीजिंग ऑलिम्पिकमध्ये बोल्टनं आपल्या वेगानं संपूर्ण जगाला काही क्षणांसाठी स्तब्ध केलं। हुसेननं 200 मीटर शर्यतही 19.30 इतक्या वेळात पूर्ण करत नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली। यापूर्वी अमेरिकेच्या मायकल जॉन्सनच्या नावावर 200 मीटर शर्यतीचा विक्रम होता। अॅथलेटिक्समधील जाणकार जॉन्सनचा विक्रम इतक्या लवकर कोणी मोडू शकणार नाही असं सांगत होते। मात्र बोल्टच्या विद्युत वेगानं हा विक्रम अगदी लीलया मोडला। हुसेनला क्रिकेट व्यतिरिक्त फुटबॉलची आवड। मँचेस्टर युनायटेडचा तो मोठा फॅन। एकदा मँचेस्टरला शर्यती करता गेला असताना तिथं जाऊन मॅन्यूच्या मैदानावर त्यानं फुटबॉलपटूंची सदिच्छा भेटही घेतली। इतकंच काय तर हुसेननं तेव्हा मॅन्यूमध्ये असलेल्या क्रिस्टियानो रोनाल्डोला स्प्रिंट्सच्या टिप्सही दिल्या। याशिवाय हुसेन उत्कृष्ट डान्सरही आहे। त्याची ही कला ऑलिम्पिकमध्ये संपूर्ण जगानं पाहिलीच आहे। शर्यत संपल्यानंतर हुसेनचा विजयी जल्लोष काही औरच असतो। आतापर्यंत सर्वात वेगवान मानव ठरल्यानं बोल्ट अॅथलेटिक्समधील ऑल टाइम ग्रेट झालाय, यात शंकाच नाही। झी 24 ताससाठी अमर काणेसह विनीत डंभारे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।